यानंतरची बातमी वंचित संदर्भातली आहे। दक्षिण मध्य मुंबई जागेवरती वंचित बहुजन आघाडी उमेदवार देण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य मुंबईत मतदारसंघामध्ये वंचित ताकदीने लढणार आहे। या जागेचा उमेदवार प्रकाश आंबेडकर घोषित करणार आहेत। 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला दक्षिण मध्य मुंबईतून 63,000 मतं मिळालेली होती। वंचितने उमेदवार दिला तर याचा फटका महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर हे उमेदवार घोषित करणार आहेत। वंचितने उमेदवार दिल्यास राहुल शेवाळेंना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणचा उमेदवार प्रकाश आंबेडकर घोषित करणार आहेत आणि वंचितने उमेदवार दिल्यास राहुल शेवाळे यांना फटका बसण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य मुंबई जागेवरती वंचित उमेदवार देणार का हे आता पाहावं लागेल। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, दक्षिण मध्य मुंबई जागेवरती वंचित बहुजन आघाडी उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते, काय चर्चा आहे? महाविकास आघाडीतून जवळपास वंचित बहुजन आघाडी बाहेर पडल्याचं चिन्ह दिसत आहे। एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार काही ठिकाणी जाहीर देखील केले आहेत। आता सध्या तरी दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसंदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून चाचपणी सुरू आहे। कारण आपण पाहिलं तर 2019 मध्ये दक्षिण मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीला 63,000 मतं पडली होती आणि जर आपण दक्षिण मध्य मुंबईचा जर मतदारसंघ पाहिला तर या मतदारसंघामध्ये एकनाथ गायकवाड हे ज्यावेळी खासदार होते त्यावेळी देखील त्यांना देखील असेच मोठ्या प्रमाणात वंचितची साथ लागली होती, अशी मतदारसंख्या होती जी त्यांच्या बाजूने होती। त्यामुळेच कदाचित सध्या वंचित हे या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहे। सध्या चाचपणी देखील चालू आहे। मात्र वंचितने जर दक्षिण मध्य मुंबईत उमेदवार दिला तर नक्की त्याचा फटका हा महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसू शकतो। कारण गेले 2 टर्म राहुल शेवाळे हे या दक्षिण मध्य मुंबईच्या लोकसभा चे खासदार आहेत आणि येणाऱ्या काळात या वंचितने जो उमेदवार देईल या उमेदवारामुळे जो वंचितची जी मतं आहेत या मतांचा फटका थेट महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्की चेतन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।